पहिलं महायुद्ध हे फक्त सैनिकांचं युद्ध नव्हतं. हे होतं जुन्या युद्धनीतीचं आणि नव्या औद्योगिक युगातल्या विनाशकारी तंत्रज्ञानाचं. या दोन गोष्टी जेव्हा एकमेकांना भिडल्या तेव्हा युद्धाचा चेहरा मोहराच बदलून गेला. चला तर मग पाहूया या स्रोताच्या आधारावर हे नेमकं कसं घडलं. विचार करा, एक अशी आघाडी जी तुटतच नाहीये. तुम्ही काय कराल? पश्चिम आघाडीवरच्या प्रत्येक कमांडरसमोर हाच एक प्रश्न होता. पुढे जाणं म्हणजे मृत्यू आणि मागे हटणं शक्य नाही. मग या अभेद्य कोंडीला तोडणार तरी कसं? सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं की काही महिन्यांतच युद्ध संपेल. सैन्य इकडून तिकडे धावत होतं. पण लवकरच ही धावपळ थांबली आणि सैनिकांना जमिनीखाली म्हणजे खंदकांमध्ये आसरा घ्यावा लागला. आणि मग युद्धाचं स्वरूपच बदलून गेलं. आता लढाई किलोमीटरची नव्हती, तर काही मीटर्स जमीन जिंकण्यासाठी हजारो जीव पणाला लागत होते. बघा, 1914 मध्ये चित्र खूप वेगळं होतं. दोन्ही बाजूंची सैन्य एकमेकांना वळसा घालून समुद्रापर्यंत पोहोचायला बघत होती. यालाच समुद्राकडे धाव असं नाव मिळालं. पण झालं असं की ही शर्यत एका ठिकाणी थांबली, कारण पुढे जागाच नव्हती. आणि मग 1915 उजाडलं, ते एका मोठ्या कोंडीसह. स्वित्झर्लंडपासून थेट इंग्लिश चॅनलपर्यंत 350 मैलांची एक खंदकांची अभेद्य भिंत उभी राहिली. आता हे खंदक युद्ध म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीमध्ये खोदलेले मोठे चर. पण का? कारण दोन गोष्टींपासून बचाव करायचा होता. मशीनगनचा न थांबणारा गोळीबार आणि वरून कोसळणारे तोफेचे गोळे. ह्या दोन हत्यारांमुळेच तर सगळी कोंडी झाली होती. खंदकाच्या बाहेर डोकं काढायचीही सोय नव्हती. त्यामुळेच लाखो सैनिक अक्षरशः महिनोन्महिने चिखलात आणि त्या अरुंद जागेत अडकून पडले. आणि जर जुन्या पद्धतीने म्हणजे फक्त हल्ला करा या आदेशाने ही कोंडी फोडायचा प्रयत्न केला तर काय व्हायचं? याचंच एक भयंकर उदाहरण म्हणजे सोमची लढाई. लढाईच्या पहिल्याच दिवशी फक्त एका दिवसात ब्रिटिशांनी आपले 57,000 सैनिक गमावले. हा आकडा ब्रिटिश सैन्याच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. यावरूनच त्या युद्धाची क्रूरता आपल्या लक्षात येते. जेव्हा आघाडीवर असं रक्ताचं थारोळं साचत होतं तेव्हा युद्धाचं केंद्र हळूहळू बदलत होतं. लढाई आता फक्त रणांगणावर नव्हती, तर ती देशांच्या कारखान्यांमध्ये पोचली होती. आता प्रश्न हा होता की कोणाचं सैन्य जास्त शूर आहे, यापेक्षा कोणाचे कारखाने जास्त शस्त्र आणि गोळ्या बनवू शकतात. यालाच लष्करी भाषेत वॉर ऑफ ॲट्रिशन किंवा विनाशकारी युद्ध म्हणतात. कल्पना करा की दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना फक्त हरवण्याचा नाही तर थकवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण जास्त नुकसान सहन करू शकतं? कोणाकडे जास्त सैनिक आणि संसाधने आहेत? हे युद्ध जिंकण्यासाठी आता फक्त शौर्य नाही तर देशाची औद्योगिक ताकद आणि सहनशक्ती महत्त्वाची ठरणार होती. आणि ही औद्योगिक ताकद कुठून येणार होती? तर देशातून. जेव्हा लाखो पुरुष लढायला गेले तेव्हा कारखान्यांमधल्या मशीन्स थांबल्या नाहीत. त्यांची जागा घेतली हजारो महिलांनी. त्यांनीच तोफांचे गोळे बनवलेत, बंदुका तयार केल्या आणि आघाडीवरच्या सैन्याला रसद पुरवली. खरं तर हे युद्ध फक्त सैनिकच नाही तर संपूर्ण समाज लढत होता. पण कारखाने चालवण्यासाठी कच्चा माल लागतो, लोकांसाठी अन्न लागतं. आणि इथेच नौदलाची भूमिका महत्त्वाची ठरली. ब्रिटनने आपल्या ताकदवान नौदलाने जर्मनीची कोंडी केली. त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तोडला. यालाच सागरी नाकेबंदी म्हणतात. यालाच उत्तर म्हणून जर्मनीने आपल्या पाणबुड्या म्हणजे यू-बोट्स वापरून ब्रिटनला येणारा पुरवठा तोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बघा, समुद्रातली लढाई थेट कारखान्यांच्या उत्पादनावर आणि सैनिकांच्या पोटावर परिणाम करत होती. बरं, या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, ती खंदकांची कोंडी फोडण्यासाठी दोन्ही बाजूंनी नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रयोग सुरू केले. यातले काही प्रयोग तर खूपच विचित्र आणि विनाशकारी होते. सुरुवातीला अनेक प्रयत्न फसले, पण याच प्रयोगांमधून युद्धाचं भविष्य बदलणारं तंत्रज्ञान जन्माला आलं. 1915 साली जर्मनांनी विषारी वायू वापरून सगळ्या जगाला एक मोठा धक्का दिला. सैनिकांना अक्षरशः आपले खंदक सोडून पळावं लागलं. त्याच वर्षी इंटरप्टर गेअर नावाचा एक शोध लागला, ज्यामुळे हवाई युद्धाचे नियमच बदलले. आणि मग 1916 मध्ये ब्रिटिशांनी रणांगणावर एक अवाराह्य लोखंडी अक्राळविक्राळ जनावर उतरवलं, ज्याला आपण आज टँक म्हणून ओळखतो. या इंटरप्टर गिअरची गोष्ट तर कमालीची आहे. या छोट्याशा यंत्रामुळे जर्मन वैमानिकांना विमानाच्या फिरणाऱ्या पंख्यामधून थेट समोर गोळीबार करता येऊ लागला. आधी हे शक्य नव्हतं. या एका शोधामुळे जर्मन विमानं आकाशात वर्चस्व गाजवू लागले. दोस्त राष्ट्रांची इतकी विमानं पाडली गेली की त्या काळाला फॉकरचा कहर असंच नाव पडलं. पण प्रत्येक नवीन शोध पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतो असं नाही. टँकचंही तसंच झालं.
ब्रिटिशांनी जेव्हा सॉमच्या लढाईत पहिल्यांदा टँक वापरले तेव्हा ते एकतर खूप कमी होते आणि सतत खराब व्हायचे. एका समकालीन विश्लेषणाकानं म्हटल्याप्रमाणे ते संख्येने इतके कमी होते आणि इतके बिघडत होते की त्यांचा काही खरा परिणाम झालाच नाही. पण या अपयशातूनच पुढच्या यशाचा मार्ग सापडणार होता. अनेक अपयशी प्रयोग आणि लाखो लोकांचे जीव गमावल्यानंतर दोस्त राष्ट्रांना अखेर एक गोष्ट समजली. एकटं दुकटं शस्त्र वापरून ही कोंडी फुटणार नाही. आपल्याला सगळ्या शस्त्रांना एकत्र एकाच वेळी एकाच योजनेनुसार वापरावा लागेल. आणि याच विचारातून युद्धाचं चित्र पालटायला सुरुवात झाली. या नव्या रणनीतीला म्हणतात कंबाईंड आर्म्स. विचार करा, सगळ्यात आधी जोरदार तोफखाना शत्रूच्या खंदकांवर मारा करून त्यांना गोंधळात पाडतो. मग येतात टँक्स. ते शत्रूच्या मशीन गनच्या चौक्या उद्ध्वस्त करतात. त्यांच्या मागे सुरक्षितपणे पायदळ सैनिक पुढे सरकतात. आणि या सगळ्यावर आकाशातून विमानं नजर ठेवून असतात, त्यांना मदत करतात. हा एक असा एकत्रित हल्ला होता ज्यासमोर शत्रूच्या बचावाची भिंत टिकूच शकली नाही. आणि या नव्या रणनीतीची ताकद दिसली 1918च्या 100 दिवसांच्या मोहिमेत. ॲमियन्सच्या लढाईपासून याची सुरुवात झाली. टँक आणि विमानांच्या मदतीनं दोस्त राष्ट्रांचं सैन्य वेगानं पुढे सरकू लागलं. जे अंतर कापायला आधी 4 वर्ष लागली होती ते आता काही दिवसांतच पार होत होतं. खंदक युद्धाचा तो भयानक काळ अखेर संपला होता. या हल्ल्याचा परिणाम किती जबरदस्त होता हे शत्रूच्याच तोंडून ऐका. जर्मनीचे मोठे जनरल एरिक ल्युडेनडॉर्फ यांनी 8 ऑगस्ट 1918 या दिवसाचं वर्णन जर्मन सैन्याचा काळा दिवस असं केलं. जेव्हा तुमचा शत्रूच तुमच्या हल्ल्याला इतकं घाबरतो तेव्हा समजायचंय की डावपेच यशस्वी झाले. पहिल्या महायुद्धाने फक्त देशांच्या सीमा बदलल्या नाहीत तर युद्धाची व्याख्याच बदलून टाकली. या युद्धाने एक अशी नवी अधिक विनाशकारी रूपरेषा तयार केली जी पुढच्या अनेक दशकांपर्यंत वापरली जाणार होती. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिलं, मशीनने अखेर खंदकावर मात केली. दुसरं, आता देशाची लष्करी ताकद त्याच्या औद्योगिक उत्पादनावर अवलंबून होती. तिसरं, टँक, विमानं आणि सैनिक यांना एकत्र आणूनच युद्धाला पुन्हा गती मिळाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20व्या शतकातल्या युद्धाचा पाया 1918च्याच याच शेवटच्या लढायांमध्ये रचला गेला. पहिल्या महायुद्धाने हे तर दाखवून दिलं की तंत्रज्ञान कोणत्याही कोंडीला फोडू शकतं. पण आजच्या जगात जिथे सायबर हल्ले आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं तंत्रज्ञान आहे तिथे एक प्रश्न नक्कीच पडतो. हेच तंत्रज्ञान आपल्यासाठी कोणत्या नव्या न दिसणाऱ्या कोंड्या तयार करत आहे? याचा विचार करणं गरजेचं आहे.